जिथे भगवंताचं नामस्मरण होतं तिथेच देव स्वतः प्रकट होतो. भक्तांच्या सेवेसाठी तो नेहमी तत्पर असतो. अशा ठिकाणी संत, साधू आणि भक्तजने एकत्र जमलेले असतात. त्यांच्या प्रेमातच परमेश्वर वास करतो. संत नामदेवांनी विठोबावर अपार प्रेमाने अभंग रचले. त्याचे अभंग हे भक्ती, प्रेम आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची वाट दाखवतात. त्यांनी देहाच्या पलीकडील आत्मभक्तीचे वर्णन केले आहे. नामदेवांचे अभंग आजही भक्तांच्या हृदयाला स्पर्श करतात. एकदा गजेंद्र नावाचा हत्ती तलावात अडकतो आणि एक मगर त्याला पकडते. तो शेवटी भगवंताला शरण जातो. नारायण त्वरित प्रकट होतात आणि त्याची सुटका करतात. ही कथा भक्ती आणि भगवंताच्या कृपेची माहिती सांगते. पुढील नृत्यातील गाण्याचे बोल आहेत, भक्त जनवत्सले. भाषा मराठी. राग वृंदावनी सारंग. ताल एक ताल. रचनाकार संत नामदेव. सादर करती आहे आविष्कार नृत्यालयाची नृत्यांगणा अंकिता दूत. ये गो विठ्ठले भक्त जनवत्सले. ये गो विठ्ठले भक्त जनवत्सले. करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे. पांडुरंगे पांडुरंगे भक्त जनवत्सले भक्त जनवत्सले. ये गो विठ्ठले भक्त जनवत्सले. सजल जलद घन पीतांबर परिधान. सजल जलद घन पीतांबर परिधान. पीतांबर परिधान. पीतांबर परिधान. पीतांबर परिधान. सजल जलद घन पीतांबर परिधान. सजल जलद घन पीतांबर परिधान. येई उद्धरणे येई उद्धरणे. केशिराजे केशिराजे भक्त जनवत्सले भक्त जनवत्सले. ये गो विठ्ठले भक्त जनवत्सले. नामामणे तू विश्वाची जननी. नामामणे तू विश्वाची जननी. विश्वाची जननी विश्वाची जननी. विश्वाची जननी. नामामणे तू विश्वाची जननी. क्षीराब्धी निवासनी जगदंबे. क्षीराब्धी निवासनी जगदंबे. भक्त जनवत्सले भक्त जनवत्सले.
भजन वत्सले ये हो विठ्ठले पांडुरंग 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 पांडुरंग